नमस्कार, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपणास माहिती असेल आता आम्ही लवकरच आमच्या वेलंकणी माऊलीच्या नोवेनाची भक्ती चालू करणार आहोत। सणाची तयारी म्हणून आज आपण पाचूबंदर येथे आलेलो आहोत। आज आम्ही माऊलीच्या सणाची मिरवणूक काढणार आहोत। आज आपण वेलंकणी माऊलीची मिरवणूक काढणार आहोत आणि तो आनंद द्विगुणित करीत असताना माऊलीचा झेंडा फडकवणार आहोत। आणि आता लवकरच आम्ही मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत। तर तुम्हीही आमच्या सोबत हा संपूर्ण व्हिडिओ पहा, आमच्या भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी व्हा। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज दिवस हा सौख्याचा, आज दिवस हा भाग्याचा। आज संपूर्ण वसईवर, संपूर्ण भारतभर कॅथलिक बांधव खूप जल्लोषामध्ये आहेत, खुश आहेत।
आमचे अर्धे भाविक आज मद्रासला वेलंकणी माऊलीचा सण साजरा करीत आहेत. त्याचबरोबर आम्ही वसईवर इथेही सण साजरा करतो. तर माऊलीचा हा सणाचा आनंद द्विगुणित करीत असताना आम्ही आपल्या वेलंकणी माऊलीची मिरवणूक आपल्या पाचूबंदर आणि किल्ला बंदर गावातून काढणार आहोत आणि तदनंतर माऊलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी झेंडावंदन करणार आहोत. आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून आमचं हे भक्तिमय वातावरण आणि आपल्या कोळी बांधवांचा जो काही उत्साह आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. आता आणि सदा सर्वदा हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या, आम्ही तुला उंचावितो, तुला गौरवितो, तुझी आराधना करतो. कारण जगाच्या उत्पत्तीपासून तर अनंत काळापर्यंत तुझं नाव स्तवनीय आहे. हे परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल आम्ही तुझे खरोखर आभार मानित आहोत. कारण आम्ही आमच्या मर्या मातेच्या जन्मदिनाची तयारी म्हणून ही नोवेनाची प्रार्थना सुरुवात करीत आहोत. आणि आज या बुरखाव कुटुंबियांनी माऊलीची इमेज आपल्या घरामध्ये मोठ्या भक्तिभावे आणि आदराने स्थापित केलेली आहे. तिच्या इच्छा, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या त्या मरियेने पूर्ण केलेल्या आहेत. आणि मरियेचा आशीर्वाद सदैव त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्या मुळाबळावरती, त्यांच्या धंदे व्यवसायावरती राहावा म्हणून त्यांनी मरियेला साकडं घातलेलं आहे. आपली मर्या माता ही सर्वांची आई आहे आणि सदैव ती सर्वांची काळजी घेते, सर्वांना सांभाळते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण आपल्या ह्या आईवरती विसंबून आहोत. आता आणि सदा सर्वदा मर्या मातेचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, 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 Ah
श्रियामध्ये तू धन्य माते, निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते, तव उदराचे फळेषु माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. पाप्यांचे हे करतो. आमेन. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण, येशूच्या पवित्र हृदयात तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हाला राजाधिकाच्या शांती सकल दोन लाईन
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या बंधू भगिनींनो, माऊलीच्या इमेजची आपल्यामध्ये उपस्थिती झालेली आहे आणि आपण हा खर्च बघतोय सोनेरी कागदांचा. खरोखरच आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि औषधा दिवस आहे. म्हणून आपण सर्वजण जोरदार टाळ्याने माऊलीचं स्वागत करूया. आता मी माऊलीच्या नावात आणि परमेश्वराच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या दिवसासाठी. आजच्या दिवसासाठी आपल्या पुरोहित म्हणून आपले चर्चचे रेव्हरंड फादर रमेश डिसूजा हे आपल्यामध्ये आले आहेत. मी त्यांचं स्वागत करतोय. तर आता फादर रमेश पुढे येतील. त्याचप्रमाणे आजच्या बावट्याचे मानकरी मत्तय बोट, ब्लेसिंग बोट, गॉडफ्री बोट, गुडलक बोट, श्रीराम बोट आणि संत पॉल बोट. मी विनंती करतो या सर्व बोटींच्या नागवा भागीदार व न भगिनी त्यांनी पुढे यावं आणि या बावट्यासाठी फादर जेव्हा प्रार्थना करतील तेव्हा त्यांनी सुद्धा धूप आरती देऊन या बावट्याचं झेंडावंदन करायचं आहे. तर आता फादर प्रार्थना करतील, त्यानंतर झेंडावंदन केलं जाईल आणि त्यावेळेला जे गायन केलं जाईल त्यावेळेला आपण शांतपणे हात जोडून फक्त प्रार्थना करावी आणि मनन चिंतन करावं. गॉड इज गुड ऑल द टाइम. प्रिय बंधू भगिनींनो, आपण मरीचा जन्मदिवस 8 सप्टेंबर रोजी अगदी थाटामाटात साजरा करणार. पण त्या अगोदर हे मरीचे 9 दिवसाचे नवेने जगभर प्रिय बंधू भगिनींनो, विशेष करून भारतामध्ये आपण जर गेलो तर वेगवेगळ्या ठिकाणी वेलंकणीला, भाट्याला, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे माऊलीचे नवेने करतो. माऊली एकच आहे, तुला वेगवेगळ्या नावाने आपण हाक मारतो, पण तिचं नाव महान आहे कारण परमेश्वराने नाव निवडलेलं आहे. आणि परमेश्वराने आपल्यासाठी जो तारणारा जन्माला येणार होता तो तारणारा तिच्या पोटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो जन्माला आणि आपल्या सर्वांचं ते तारण केलं. माऊलीची छाया आपल्या सर्वांवर आहे. मी नंतर प्रवचनामध्ये थोडंसं बोलणार आहे की माऊलीची छाया आपल्या बरोबर आहे आणि आपल्याला ती कधीच टाकणार नाही, कारण आपण सर्व त्याची लेकरं आहोत. म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाने इकडे एकत्र जमलेलो आहोत. आमच्या सर्व कोळी बांधवावर तुझा विशेष आशीर्वाद ठेव. आणि विशेष करून हे वादळ जे आज सकाळी आम्ही सर्व फादर सिस्टर्स सेंट पीटर प्रार्थना संघ एकत्र येऊन सर्व जवळजवळ समुद्रामध्ये पाऊण तास साखरापेन फिरवलं आणि आमचा विश्वास आहे की लवकरच मरीच्या मध्यस्थीने प्रभू येशू हे वादळ शांत करणार आहे आणि आपल्या सर्वांना आपला धंदा जो आहे, कारण आपण त्याच्या दर्यासागरावर आपण अवलंबून आहोत आणि तो दर्यासागर आपला मायेचा प्रेमाचा सागर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आपल्याला कदापि टाकणार नाही. वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांतरी, वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांतरी, त्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांतरी, त्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता,
कृपापूर्ण कुमारी मर्या गातिची गाथा धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता कृपापूर्ण कुमारी मर्या गातिची गाथा असा तिचा ध्वज फडकू दे महिमा निरंतरी असा तिचा ध्वज फडकू दे महिमा निरंतरी या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी वेलंकणी मातेचा ध्वज हा फडके नभांतरी या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी आरोग्याची माऊली ती अपुली जगन्माता भाग्यशाली या स्वर्गराणीचा जन्मदिवस मोठा आरोग्याची माऊली ती अपुली जगन्माता भाग्यशाली या स्वर्गराणीचा जन्मदिवस मोठा करूया पूर्व तयारी त्याची ध्वज फडके अंबरी करूया पूर्व तयारी त्याची ध्वज फडके अंबरी या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी वेलंकणी मातेचा ध्वज हा फडके नभांतरी या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी हे मी मला सकाळी सांगतो की त्या झेंड्याला हे गीत जे गीत तुम्ही ऐकलं काय समजलं त्या गीतामध्ये समजलं काय समजलं नाही पण तो त्या याचा जो चमत्कार आहे तो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कदाचित तुम्हाला माहित नाही वेलंकणीला 2001 मध्ये मी गेलो होतो फादर गबरू नाझरे गबरू माझे बरोबर आम्ही एकत्र होतो आणि आपल्या लोकांना सकाळची मिसा पाहिजे होती कारण संध्याकाळी 4:30 वाजता मिसा होती त्याच्यानंतर रोजरी होती आम्ही अगोदर गेलो थोडंसं रेक्टरला भेटलो आणि रेक्टरने सांगितलं की रेक्टरला आम्ही सांगितलं की असं असं आमचं आहे आमची भरपूर लोक महाराष्ट्रात येतात तुमच्याकडे आता सुविधा झालेली आहे तुमची तामिळ मिसा जी आहे ती आपण वरती जरा घेऊ शकतो आम्हाला सकाळी मिसा पाहिजे टायमिंग तुम्ही 7 साडेसात काय असेल ते तर रेक्टर मला बोलले फादर थोडासा वेळ द्या आपण एकत्र जेवण घेऊया परंतु त्या झेंड्याच्या अगोदर आम्हाला सूचना करायची आहे आणि 29ला झेंडा तिकडेच होता फटकावता आणि गाणं लागतं थोडक्यात तुमचा हा अनुभव अशासाठी रेक्टरने आम्हाला परवानगी दिली आणि परवानगी दिली ती परवानगी आम्ही घोषित कुठे केली या झेंड्याच्या वेळेला परंतु हा झेंडा ते गाणं झेंडा फडकवत असताना गाणं लावलं पण हे गाणं काय वाजलं नाही गाणं वाजतच नाही तर सर्व लोक विचार करतात झालं काय नक्की हा तुम्हाला हा किस्सा अशासाठी सांगतो आणि मग मी सुरुवात करतो मी त्या कंट्रोल रूम तिकडे असते तिकडे ते सीडी लावतात त्यावेळेस सीड्या होत्या माझ्याकडे गाऊ तुझी गुंगांची सीडी होती मला काय तामिळ काय येत होतं तिकडे तामिळ बोलायला लागतं सर आपल्याला काय समजत नाही तिकडे त्यावेळेला मी तो कंट्रोल रूम मध्ये जो जे सीडी बिडी लावत होता ना मी त्याला सांगितलं उघडत नाही मी का आंडवरे इरकामारी हा ती सीडी लावली आणि गाऊ तुझे गुणगान गाणं चालू झालं आणि मी म्हणतो तुम्ही कोणाला विचारा आणि तो झेंडा तो फुलला आणि संपूर्ण लोक अश्रू ढाळत होते टाळ्या वाजवत होते कारण तो पहिल्यांदा ते गीत तिकडे लागलं
पहिल्यांदा गीत लागला, टाळ्या वाजवा माऊलीला. कारण माऊलीला तो चमत्कार करायचा होता. मी सांगत नाही की मी गाणं गायलंय म्हणून, पण माऊलीला सांगायचं होतं की माऊलीसाठी मी खूप काय केलेला आहे आणि माऊलीसाठी आपण सर्वजणी एकत्र का होतो, कारण माऊली आपली आई आहे. आणि सकाळची मिसा सुद्धा त्या रेक्टरने आपल्याला दिली आणि अशा प्रकारे नवेना सर्व झाला. सणाच्या दिवशी रेक्टरला आम्ही त्याच्यावर आणलं वेदीवर आणि त्या वेदीवर त्या रेक्टरने बोललेले शब्द माझ्याकडे ते व्हिडिओ सुद्धा आहे केलेला. हां, कोणाला पाहिजे असेल आपण करू. त्या रेक्टरने सांगितलं, दिस इज अ शॉर्ट फेलो पण अ ब्राईट फेलो. काय सांगितलं तरी ठेंगणा आहे परंतु ब्राईट आहे. त्याचे तारण होईल. होय माझ्या बंधू भगिनींनो, फादरांनी सुंदर असं प्रबोधन आपल्याला केलेलं आहे की आपण मर्यादेवरती परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे. तर मी फादर रमेश यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानत असताना आपल्या विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण आभार मानू. थँक्यू फादर, थँक्यू. परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला सर्व आशीर्वाद देवो. आपण शेवटचं गीत घेऊया, गाऊ तुझे गुणगान एकत्र. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. तव उदराचे फळ येशू माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. प्रिय बंधू भगिनींनो, आज मोठ्या संख्येने तुम्ही इकडे डिवाइन मसी जे सेंटर आहे, एडविन भजन आणि संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत एकत्र आलेले आहेत आणि अगदी थाटामाटात माऊलीचं स्वागत करून माऊलीचं स्थापना केलेली आहे आणि माऊलीवर त्याचं अफाट प्रेम आहे. कोळी बांधवाचं माऊलीवर अफाट प्रेम आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ते माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात आणि माऊलीची मध्यस्थी प्रभावी मध्यस्थी त्यांना लाभत असते. ही मरिया माऊलीच्या हे 9 दिवसाचे नवेने, त्या 9 दिवसाच्या नवेनामध्ये हे प्रभू, तू प्रभू ख्रिस्त आहे, तू या जगाचा तारक आहे, तारणार आहे. या माऊलीने तुला 9 महिने उदरी सांभाळलं आणि जगाचा तारणारा या जगामध्ये जन्मला तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याची महिमा आपण नेहमी गातो. परंतु माऊली प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली ही आई आहे. क्रुसावरून जॉनला सांगितलं, जॉन पहा तुझी आई आणि पहा तुझा शिष्य. अशा प्रकारे ही जी नातं आहे, अतूट नातं आपलं मर्याचं आणि आपल्याबरोबर जे नातं आहे, देऊळ माशेची नातं आहे, ते नातं फार महत्त्वाचं आहे आणि नातं आपल्यामध्ये सुद्धा आपण टिकून ठेवूया. एकत्र या 9 दिवसामध्ये एकत्र येऊया आणि जे जे आपल्याला हवं आहे ते सर्व परमेश्वर देणार आहे. पण विशेष करून आपलं वादळ जे आहे ते वादळ शांत करण्यासाठी, वादळ शांत होणार आहे आणि होत आहे याच्यावर आपण विश्वास ठेवूया आणि मरियेची मध्यस्थी मागूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड इज गुड ऑल द टाइम.
त्याला